महाराष्ट्राचा तर आपण आकार बघूया। महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार हा त्रिकोणाकृती आहे। लक्षात घ्या, त्रिकोणाकृती म्हणजे लक्षात घ्या रे, हे बघा आलं का लक्षात। त्रिकोणाकृती म्हणजे कसं आहे, तुम्हाला पुस्तकात असं एवढं दिसत नाही, त्रिकोणाकृती असा आकार आहे। आलं का लक्षात। महाराष्ट्राचा आकार सर्वसाधारण त्रिकोणाकृती आहे आणि दक्षिणेकडे चिंचोडा आहे, म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणेकडे इथे काय चिंचोडा स्वरूपाचा आहे आणि त्याचा पाया कोकणात आहे। आता पाया जर बघितला तर हा कोकणचा एरिया झाला, पाया कोकणामध्ये आहे व निमुळते टोक पूर्वेस गोंदियाकडे आहे। निमुळते टोक हे गोंदियाकडे आहे, म्हणजे महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार हा त्रिकोणाकृती आहे, लक्षात असू द्या। मग आता पुढचं जर बघितलं, प्रादेशिक आणि राजकीय महाराष्ट्राची स्थापना जर बघितली तर 1 नोव्हेंबर, आता ही तारीख लक्षात असू द्या, 1 नोव्हेंबर 1956 रोजी महाराष्ट्र आणि गुजरात मिळून द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली। द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली, लक्षात असू द्या। ठीक आहे, पण हे द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना ही फार काळ टिकली नाही आणि 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्यात आलेली आहे। ते गुजरातीचे ते काही आपल्या गुजरातचे जर बघितले, गुजराती आणि ते मुंबईवाल्यांचं काही चालायचं नाही, पण त्याच्यामुळे काय झालं, 1 मे 1960 ला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मे 1960 ला। आणि तुम्हाला द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना जर विचारली, म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात मिळून द्विभाषिक मुंबई, तर हे 1 नोव्हेंबर 1956 आहे, लक्षात असू द्या। ठीक आहे, हे तुम्हाला गोष्टी लक्षात असणं गरजेचं आहे। मग